करणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरुम उत्खननावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निशाणा साधलाय। पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांचा व्हिडिओ आधी महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलाय। मुरुम कारवाई विरोधात कुर्डू गावात सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि या बैठकीतील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मुरुम कारवाई दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची चौकशी करून त्याचा कार्यक्रम करू असा नितीन जगताप यांचा नवा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळानं बैठकीला हजेरी लावली। ज्यांना कोर्टात जायचं आहे त्यांनी जावं, ज्यांना आंदोलन करायचंय त्यांनी करावं असं बबनराव तायवाडे म्हणाले। तर ओबीसींच्या आरक्षणावर मराठा समाजासाठी काढलेला GR कोणताही परिणाम होणार नसल्याचं अतुल सावे म्हणाले। भुजबळांनी कितीही पानांची तक्रार मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली तर आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलेली आहे। भुजबळांना मराठ्यांचं वाटोळं करायची सवय लागली आहे असा आरोप करत त्यांनी मराठ्यांना सावध राहण्याचं आवाहन केलं। आमदार रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर खोटे आरोप केल्याची टीका भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी केलेली आहे। प्रसिद्धीसाठी रोहित पवारांनी आरोप केले असंही बावनकुळे म्हटले। मुरबाड नगरपंचायतीमधील परिवर्तन पॅनल शिवसेनेमध्ये विलीन झालंय। माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांच्या नेतृत्वाखाली 8 सदस्यांनी भाजपमधून बाहेर पडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 6 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 15 सप्टेंबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये 4 दिवसांपूर्वी आयुष कोमकरची आंदेकर टोळीनं हत्या केली होती। गोकुळ दूध संघाची सभा यावर्षी देखील वादळी झाली। गोंधळातच सर्व विषय मंजूर करण्यात आले। संचालकांची संख्या ही 21 वरून 25 करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। तर शौमिका महाडिकांनी मात्र याला तीव्र विरोध दर्शवला। मराठा आरक्षणासंदर्भातील GRची अंमलबजावणी करण्यास थोडा कालावधी लागेल हे मनोज जरांगेंनी समजून घ्यावं अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। तर कोणताही दबाव सरकार नव्हता, विचार करून निर्णय घेतलाय। त्यामुळे भुजबळांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करणार असं विखे म्हटले। सत्ताधारी भाजपची आरक्षण देण्याची इच्छा नाही, सगळ्यांना झुलवत ठेवण्याचा त्यांचा प्लॅन आहे असा आरोप महादेव जानकर यांनी केलाय। ओबीसींच्या ताटातलं सरकारनं ओरबाडून घेऊ नये असंही जानकर म्हटलंय। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झालेली आहे। 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलंय। राजला 15 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजूच्या मृत्यूनंतर माओवाद्यांच्या देशभरातल्या संघटनेचं सर्वोच्च नेतृत्व जहाल माओवादी देवजी उर्फ संजीवकडे देण्यात आलेलं आहे। तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजीकडे माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली। चिपळूणमधील मयूर भोजने या तरुणानं मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत शिवीगाळ केल्याप्रकरणी तेढ निर्माण झाली। 2 मित्रांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून संबंधित तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। एकदा स्वागत, उर्वरित बातम्या पाहूयात। ॲपलनं आपले नवे एअरपॉड्स प्रो 3 लॉन्च केलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे हे प्रीमियम ऑडिओ एक्सपिरियन्स देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहेत। एअरपॉड्स 3 प्रोमध्ये कस्टम आर्किटेक्चर मिळतं आणि यामुळे चांगला बेस आणि क्लिअर ऑडिओ ऐकू येतो असं कंपनीनं म्हटलंय। आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे। आयफोन 17 सिरीज भारतात लॉन्च झालेली आहे। यामध्ये प्रो मॅक्स आणि एअर हे व्हेरियंट आहेत। 82,090 रुपयांपासून हा फोन भारतात उपलब्ध असणार आहे। ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 270 हरकती सूचना प्राप्त झाल्या होत्या आणि या हरकतींवर पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात सुनावणी पार पडणार आहे। बीएमसीच्या जाहीर प्रारूप आराखड्यावर आजपासून सुनावणी होणार आहे। प्रारूप आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना आलेल्या आहेत। डोंबिवलीतील रेरा प्रकरणात अडकलेल्या 65 इमारतींसंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली। या इमारतींमध्ये राहणारे निरपराध रहिवासी हे गुन्हेगार नाहीत, खरे गुन्हेगार म्हणजे विकासक असून कारवाई त्यांच्यावरच व्हावी अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली।
मुंबई महानगरपालिकेनं मुंबईत रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असून पावसाळ्यामुळे थांबलेली ही कामं येत्या 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र यावेळी मुंबई महापालिकेनं नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते काँक्रिटीकरणाची इत्यंभूत माहिती देणारा डॅशबोर्ड तयार केलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना आपापल्या विभागातील रस्त्यांची कामं कधी सुरू होणार, रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार याबाबतची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत पीएमपी प्रवासी सेवा सुरू होती आणि या काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 1070 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 5,35,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेतील वीज दर सवलतीला आणखी 2 वर्षांसाठी म्हणजेच मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी सेवा अंतर्गत आता शनिवार आणि रविवारी देखील विवाह नोंदणी करता येणार आहे. एवढंच नव्हे तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दररोज होणाऱ्या नोंदणींपैकी 20% नोंदणी या जलद विवाह नोंदणी सेवा म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहेत. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. केंद्र सरकारनं कापसावरील 11% आयात शुल्क शून्य करण्याच्या निर्णयाला 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. आधीच कापसाला समाधानकारक भाव मिळालेला नाही आणि त्यातच हा निर्णय घेतल्यानं यंदाही कापसाचे भाव कमीच राहण्याची शक्यता आहे. सदर निर्णयाबाबत शेतकरी वर्गात नाराजी आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत देशातील 130 शहरांमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 करण्यात आलं आणि त्यामध्ये पुणे शहराला 10वा क्रमांक मिळालेला आहे. गेल्या वर्षी पुणे शहराला या सर्वेक्षणात 23वे स्थान मिळालं होतं. महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवत्ता सुधारलेली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीज दर सवलत योजनेला आणखी 2 वर्षांसाठी म्हणजेच मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. गर्भपात करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलींची गोपनीयता महत्त्वाची आहे. नको असलेली गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या गोपनीयतेचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं 3 आठवड्यात मार्गदर्शक तत्त्व तयार करून ती अधिसूचित करा असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले. मुंबईतील 85% रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दल माहिती असती तरी चार्जिंग सुविधा, वित्तीय सहाय्य आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना मर्यादित प्रतिसाद मिळतोय. परिणामी मुंबईत शाश्वत सार्वजनिक वाहतूक प्रणाली निर्माण करण्याची प्रक्रिया मंदावत असल्याचं एका अभ्यासातून उघड झालं. नाशिक शहरावर धुक्याची चादर पसरली आहे. वातावरणात गारवा पसरलेला आहे. गुलाबी थंडी, दाट धुकं आणि दवबिंदू असं वातावरण नाशिककर अनुभवत आहेत. मुंबई शहरात प्रवेश करताना मीरा दहिसर टोल नाक्यावर खरं तर टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. मुंबई पालिकेची पावसाळ्यामुळे थांबलेली काँक्रीटची कामं 1 ऑक्टोबरपासून पुन्हा होणार सुरू. काँक्रिटीकरणाची इत्यंभूत माहिती देणारा डॅशबोर्ड तयार. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून देशातील 130 शहरांमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण, पुणे शहराला 10वा क्रमांक. शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीज दर सवलत योजनेला आणखी 2 वर्षांसाठी मुदतवाढ. मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली मान्यता. गणेशोत्सवात फुकट्या प्रवाशांवर पीएमपीची कारवाई. 11 दिवसात 1000हून जास्त प्रवाशांवर कारवाई करत वसूल केला 5 लाखांचा दंड. बीएमसीच्या प्रारूप आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना. आराखड्यावरील हरकतींवर आजपासून सुनावणी.